2025 मध्ये सगळ्यात आधी मी बघितली जिलेबी. नाव जितकं गोड होतं, पिक्चर तितकाच कडू. नंतर मी बघितला वडापाव. आता वडापाव खायला तर टेस्टी असतो, पण हा वडापाव पूर्णपणे आंबलेला होता. आणि आता रिसेंटली मी बघितला कढीपत्ता. आता या कढीपत्त्याचा तडका किंवा फोडणी चांगली झाली की नाही पिक्चरमध्ये हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कढीपत्ता नावाची मराठी फिल्म अराउंड 2 तासाची आहे, विच इज अबाउट ललित देशमुख अँड मीरा जे लव्ह मॅरेज करतात आणि लव्ह मॅरेज नंतर हे डिवोर्ससाठी सुद्धा अप्लाय करतात, ज्यामागे अनेक कारणं आहे. आणि याच्या लव्ह स्टोरीमध्ये एक सस्पेन्स सुद्धा आहे, जे इंटरव्हल नंतर रिव्हील होतं. आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायला लागेल. ऑनेस्टली सांगू तर चित्रपट मला एव्हरेज टू बिलो एव्हरेज वाटला. या फिल्मची स्टार्टिंग तर एकदम जोरदार वाटली इन टर्म्स ऑफ कॉमेडी, रोमॅन्स, ड्रामा आणि कॅरेक्टर बिल्डर सुद्धा कन्व्हिन्सिंग वाटू लागलं होतं. पण सेकंड हाफमध्ये हा चित्रपट पूर्णपणे मला डिसइंटरेस्टिंग वाटला. ॲक्च्युअली या फिल्मचा सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे जो PG-2चा होता. फिल्ममध्ये कॉमेडी आहे, ड्रामा आहे, रोमॅन्स आहे, पण कॅरेक्टरसोबत इमोशनल कनेक्शन इतकं लॉंग लास्टिंग वाटत नाही किंवा कॅरेक्टर एक लॉंग लास्टिंग इमोशनल इम्पॅक्ट सोडत नाही. स्पेशली फिल्मच्या सेकंड हाफमध्ये म्हणजे एक्झॅक्ट इंटरव्हल नंतर एक सस्पेन्स रिव्हील होतो, जो ॲक्च्युअली फिल्मचा सर्वात मोठा इमोशनल मुवमेंट आहे, जो फील झाला पाहिजे होता. आणि तिथेच कॅरेक्टर सोबत जराही रिलेटेबल वाटत नाही. इन टर्म्स ऑफ ॲक्टिंग परफॉर्मन्स मला भूषण पाटील आणि ऋतिक कुमार या दोघांची केमिस्ट्री आणि ऑनस्क्रीन ॲक्टिंग मला ठीकठाक वाटली, म्हणजे एव्हरेज वाटली. पण बाकी संजय मोने, शुभांगी गोखले, गार्गी फुले आणि अक्षय टंकसाळे यांची कॉमेडी मला चांगली वाटली, पण यांची कॉमेडी फक्त फर्स्ट हाफपर्यंत आहे. सेकंड हाफमध्ये कॉमेडी ऑलमोस्ट नसल्यासारखी आहे. ऑनेस्टली सांगू तर फिल्मचा सर्वात मोठा ड्रॉबॅक म्हणजे म्युझिक आणि गाणी. पिक्चर मराठी आहे, पण गाणं याच्यामध्ये हिंदी टाकलंय, ते जराही सुटेबल मला वाटत नव्हतं. या फिल्मच्या फर्स्ट हाफमध्ये एक अत्यंत स्वीट मुवमेंट आहे, जिथे संजय मोनेचा कॅरेक्टर या दोघांच्या रिलेशनशिपला कढीपत्त्याशी लिंक करतो आणि कढीपत्त्याचं लाईफमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे हे सुद्धा सांगतो. आणि हा मेसेज खूप जास्त युनिक आणि न्यू वाटला मला. या फिल्मचा अजून एक प्लस पॉईंट म्हणजे प्रेझेंटेशन. डायरेक्शन, फोटोग्राफी आणि कलर ग्रेडिंग उत्तम झाली आहे. स्पेशली ज्या प्रकारे क्लोजअप शॉट्सला कॅप्चर केले आणि इंडोर आणि आउटडोर सिक्वेन्सेसला शूट केलंय, मला खूप सुंदर वाटले. कॉमेडीच्या बाबतीत ही फिल्म मला जितकी जास्त एंटरटेनिंग वाटली, तर तितकंच इमोशनल इम्पॅक्ट सुद्धा झाला असता. तर कदाचित ही फिल्म मला अजून जास्त आवडली असती. पण या फिल्मला मी सध्या तरी आउट ऑफ 5 2.5 ची रेटिंग देईल. तुमच्यापैकी जर कोणी हा चित्रपट बघितला असेल, तुम्हाला किती आवडला, नाही आवडला, कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.